या घटस्थापने मागे पण ना एक वैज्ञानिक दृष्टिकोन, एक पत्रावळी असते, त्या पत्रावळीमध्ये माती टाकली जाते, त्या मातीमध्ये 7 किंवा 9 प्रकारचे बियाणं टाकली जातात किंवा धान्य टाकलं जातं. त्यानंतर या मातीच्या मधोमध एक मातीचा घडा ठेवला जातो आणि या मातीच्या घड्याला छिद्र पाडले जातात आणि या घड्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि या छिद्राद्वारे ते पाणी 9 दिवस जे आपण पेरलंय त्या धान्याला ते पाणी हळूहळू करून ते धान्याला पोचतं आणि 9व्या दिवशी हे घट उचलले जातात. तर ह्या घटाला ना देवीचं रूप मानलं जातं किंवा काही ठिकाणी ह्या घटाला प्रत्येकाची जी कुलदैवत आहे त्या कुलदैवतेचं पण रूप मानलं जातं. म्हणजे काही ठिकाणी ज्योतिबाचा घट मानलं जातं, काही ठिकाणी खंडोबाचा घट, काही ठिकाणी तुळजाभवानीचा घट. तर या घटासाठी जी माती आणली जाते ना ती माती त्या शेतकऱ्याच्या शेतातली असते. ज्या पिरियड मध्ये ही घटस्थापना येते तो पिरियड काय असतो तर शेतकऱ्याची कापणी झालेली असते आणि शेतात नवीन धान्य काय पिकवायचं हे याचा विचार करत असतो शेतकरी. म्हणून ह्या मातीमध्ये 7 ते 9 प्रकारची वेगवेगळी धान्य टाकली जातात. का तर ज्यावेळेस ते धान्य उगवून येईल त्यावेळेस ते शेतकऱ्याच्या लक्षात येईल की आपल्या मातीला कुठलं धान्य पूरक आहे. हा